नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीला किती आवक आणि कोणता बाजारभाव कसा मिळाला ते आपण बघणार आहोत. आजची तारीख आहे 19 फेब्रुवारी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या बाजार समितीला कशी आवक, किती बाजारभाव आणि कांद्यांच्या बाजारभावांची काय हालचाल आहे ते आता आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत खेड चाकण. तर मित्रांनो, खेड चाकण या बाजार समितीमध्ये 300 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. त्याचबरोबर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 11305 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1301 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये होता. भुसावळ या बाजार समितीमध्ये 51 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 4705 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 17,181 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 13 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये. आणि म्हणजे वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 22 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज बाजार समित्यांमधील बाजारभाव बघितलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही म्हणाल की रोजच्या व्हिडिओमध्ये जास्त बाजार समिती असतात, त्यांचे भाव असतात. आता काही बाजार समित्यांचे भाव सांगितले गेलेले नाहीये, तर ज्या त्या बाजार समित्यांचे भाव सांगितले गेलेले नाहीये त्या आसपासच्या लोकांनाही माहिती असेल की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्या कारणाने काही बाजार समित्या बंद आहेत, त्यांना सुट्टी आहे. म्हणून जेवढ्या बाजार समिती चालू होत्यात आणि त्यांचे बाजारभाव पडले तर त्यांचे बाजारभाव मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.